पुलाला तब्बल 55 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे आणि या पुलाची पाहणी करण्यासाठी आज माजी आमदार संजय मामा शिंदे हे भर पावसात या ठिकाणी पुलाची पाहणी केलेली आहे. आपणच त्यांच्याकडनं नक्की माहिती घेणार आहे की हे कामाचे जी काय मुदत संपली असे अपप्रचार होते की काम 36 महिन्याचं मुदत असताना 20 महिने झाले तरी अजून तळात काम आहे. तर संपूर्ण कामाविषयी आणि मामाने जी काही प्रयत्न केला तर हे 55 कोटी रुपये मंजूर करायसाठी त्याबद्दल मी त्यांच्याकडनं माहिती घेणार. मामा नमस्ते. नमस्कार. त्याला मी तुमचं स्वागत आहे. तुम्ही आमदार असताना जो 55 कोटीचा निधी मंजूर केला, परंतु ह्या 55 कोटी एवढा तर मोठा निधी असताना सुद्धा मी याचं भूमिपूजन तुमच्या काळात केलं नाही आणि ह्याचं श्रेय विरोधात घ्यायचा प्रयत्न करतो. कसं बघता येईल? शेवटी काम तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं होणं महत्त्वाचं आहे. माझ्या कालावधीत जवळजवळ 3400 कोटीच्या वेगवेगळ्या माध्यमातून निधी या ठिकाणी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं आदरणीय आजीदादांच्या फडणवीस साहेबांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी तालुक्याला मी आणू शकतो. ती एवढी कामं प्रचंड मोठ्या प्रमाणात जे नारळच फोडत बसायचं असतं तर मला 15 वर्षाचा पिरियड द्यावा लागला. कारण रोजचं आपलं रुटीन त्यातनं आपण देणारी दिवस मुंबईची कामं, त्यामुळं मी कुठल्याही पद्धतीनं कधी तालुक्याच्या विकास कामामध्ये आडकाठी करायचा प्रयत्न माझा झाला नाही. माझा दृष्टिकोन असायचा की महत्त्वाच्या लोकांच्या अडचणी सुटाव्यात आणि त्या दृष्टीनं मी कधी नारळ फोडायला आणि श्रेय घ्यायला आलेलो नव्हतं. आजसुद्धा मी ह्या परिसरामध्ये लग्न कार्य इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं जात असताना सहजासहजी मी म्हणतो की बाबा आता त्या निमित्तानं जातो आपण तर पाणी तरी करावी कमीत कमी. आणि तसा स्पीड अतिशय कमी आहे. म्हणजे नैसर्गिक अडचणी बघता किंवा शासनाची जो पाठपुरावा करावा लागतो लोकप्रतिनिधींनी तो पाहता याचं स्पीड अतिशय कमी आहे. पलीकडच्या बाजूला पण एक इंदापूर तालुक्यात ते आपल्याकडं कोगावचा पूल झालेला होता, त्याच्या मानानं याचा स्पीड अतिशय कमी आहे. ते कुठंतरी लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये कमी पडतात असं दिसते. त्यावरती आता मला राजकीय बोलायचं नाही, परंतु या पुलाची मागणी गेल्या पिढ्यानपिढ्याची या परिसरातल्या लोकांची. सुरुवातीला हे सगळे लोक माझ्याकडे येत होते की जुना पूल त्या ठिकाणी दुरुस्त करायला काय होतं का थोडा पाणी. पण आपण सातत्यानं मी आमदार झाल्यापासून सतत या पुलाच्या मागणीसाठी आजीदादांच्या मागे लागलेलो होतो. परंतु दुर्दैवानं माझ्या कालावधीमध्ये कोविडसारखं संकट आलं, त्यामध्ये 2 वर्ष गेली. त्याच्यानंतर आर्थिक शासनाची सिच्युएशन तयार व्हायला 1 वर्ष 3 वर्षाचा कालखंड त्यामध्ये गेला. परंतु प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस सातत्यानं माझा तो पाठपुरावा असायचा. आणि या ठिकाणी आपल्याला पुरवणी अधिवेशनामध्ये मला वाटतं 2023च्या पुरवणी अधिवेशनामध्येच आपल्याला अजितदादांनी त्या ठिकाणी 55 कोटी देऊन त्यावेळेस, कारण शासनाची त्यावेळेस तशी परिस्थिती नव्हती, परंतु दादाच्या कोट्यामधून मला वेगळे ते पैसे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे प्रथमतः आमचे या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आज जाता जाता पुलाची पाहणी करायला आमचे कॉन्ट्रॅक्टर मंडळींनाही सांगितलं की माझ्याकडून जे तुम्हाला सहकार्य लागेल भविष्य काळामध्ये. आज पण मी शासनामध्ये नसलो तरी अजितदादा असल्यामुळे त्या ठिकाणी विकासाच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. शेवटी राजकीय स्थित्यंतर चालू राहतो, परंतु काम करणाऱ्या माणसाला जिथं संधी मिळेल ती संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून येणाऱ्या पैसे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता हे जे काय तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं ते आत्तापर्यंत करत नाही पुढंसुद्धा माझ्यापर्यंत मी करत राहणार आहे. आता ह्या कामाची मुदत 36 महिने 20 महिने गेला तर 16 महिन्यात हे काम पूर्ण होईल. नाही, आता कसं असतं शेवटी काम होत असताना वेगवेगळ्या निधीच्या अडचणी येतील, कधी कधी नैसर्गिक अडचणी येतील, हे होत असतं. म्हणजे कुठलंच शासनाचं काम शक्यतो काही प्रमाणामध्येच आपण 2% 5% काम आपल्याला दिसतं. परंतु आता उजनीचाच आपण विषय घेतला तर उजनीची प्रशासकीय मान्यता पहिली किती आहे, त्यानंतर आज पण उजनी पूर्ण झालेलं नाही. हे चालत राहतं. म्हणजे एखादं शासनानं विकासाचं काम हातात घेतलं आणि त्याची मुदत संपली म्हणून त्याच्यामध्ये काय दिसेल पुन्हा तरतुदी असतेच. आता समजा उद्या 36 महिने ते नाही होऊ शकले, त्याला व्यवस्थितपणे जर नैसर्गिक आपत्ती असेल किंवा तिथं पाण्यामध्ये काम करायचं किंवा शासकीय निधीचा कमतरता असेल, त्यावेळेस ज्यावेळेस ह्याची मुदत संपते त्यावेळेस शासन त्याला मुदतवाढी देतं आणि भविष्यकाळामध्ये जे पिरियड जातो त्यानंतर जे बजेटमध्ये आपली वाढ होती त्याला सुद्धा सुधारित प्रशासकीय मान्यता शासन त्याच्यामध्ये देतं.
त्यामुळे असं कोणी समजायचं कारण नाही. एकदा शासनाने हे काम हातात घेतलंय म्हणल्यानंतर ते 100% पूर्ण होणार आहे. राजकीय दृष्ट्या कोणी जरी काय म्हणत असलं तरी हे काम आता थांबवता येईल. तर हे होते माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी स्पष्ट सांगितले की मी आमदार असताना 55 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर केला, परंतु मी आज जरी आमदार नसलो तरी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने या पुलाला जेवढं काही सहकार्य लागेल ते मी करायला तयार आहे. कारण मी सत्तेतला एक घटक पक्ष आहे आणि अजितदादा हे अर्थमंत्री असल्यामुळे अजूनही काही मदत लागली तरी अजितदादाच्या मार्फत मी या विकास कामासाठी करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. मी कॅमेरामॅन राहुल पटपडेसह विजयकुमार गायकवाड, करमाळा, इंदापूर.